नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 7 समास 4 ह्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे विमल ब्रह्म निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 7 समास 4 विमल ब्रह्म निरूपण. आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरते ते सगळेच काही संपूर्णपणे खरे असते असे नाही. किंबहुना जे जे काही अनुभवास येते त्यावर बुद्धी चालवून असारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. पण सगळ्यांचा अनुभव एकाच प्रतीचा असत नाही. अनुभवांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रती असतात. कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सार स्वरूप अखेरपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही. उदाहरणार्थ, देहबुद्धीच्या आवाक्यातील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तुस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवापुढे टिकत नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले परमात्म स्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्म वस्तू अपरंपार आहे. तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा दिसतो. मुळात परमात्म स्वरूप असलेले विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ रूप दिसते. वास्तविक ते तसे नाही. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेच, परंतु या विश्वाच्या बाहेर ते आणखी किती आहे याचा पत्ता कोणालाच लागत नाही. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतिंद्रिय आहे, सदा सर्वदा आपल्या जवळ आहे. ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते. आपण देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत ते खरे वाटते व जडत्वाने अनुभवास येते. पण ज्ञानदृष्टी उदय पावल्यावर तेच परमात्म स्वरूप अनुभवास येते. ती ज्ञानदृष्टी साधणे म्हणजे परमार्थ होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 4 विमल ब्रह्म निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म नभाहुन निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे. प्रथम ब्रह्मस्वरूप फारच विशाल आहे. सर्व विश्वाला सर्व बाजूंनी व्यापून आहे. जीवाला आत बाहेर अगदी चिकटून आहे असे सांगतात. परंतु अशा रीतीने अखंड आपल्यापाशी असणारे हे ब्रह्म जवळ आहे याची जाणीव आपल्याला नसते. ब्रह्म कसे आहे असा विचार केला तर ते आकाशाहून मलरहित आहे असे म्हणता येईल. बघायला गेले तर ते आकाशासारखेच पोकळ अवकाशमय आहे, कोणतेही रूप नसलेले आहे आणि बेहद विशाल आहे. एक 20 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे. 21 स्वर्ग आणि 7 पाताळे मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनंत ब्रह्मगोलांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकलेले आहे. अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते तेणे विणस्थरिते अणुमात्र नाही. अनंत ब्रह्मांडाच्या वर आणि अनंत ब्रह्मांडाच्या खाली जिकडे तिकडे ब्रह्म पसरलेले आहे. जेथे ब्रह्म नाही अशी एवढीची सुद्धा जागा सापडणार नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेणे विणरिता प्राणी एकही नाही. लोक बोलतात की जळी स्थळी काष्ठी व पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्माशिवाय रिकामा असा एकही प्राणी नाही. जलचरास जैसे जल बाह्याभ्यंतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रांसी. समुद्रामधील माशांना पाणी ज्याप्रमाणे आत बाहेर व्यापून असते त्याचप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आत बाहेर अखंडपणे व्यापून असते. जळा वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमान साहे
जळाची तया. तरी पण पाण्याची उपमा ब्रह्माला पूर्णपणे लागू पडत नाही. पाण्याच्या व ब्रह्माच्या व्यापकपणात फरक आढळतो. पाणी कोठेतरी संपते व त्याच्या पलीकडे जमीन लागते, पण ब्रह्म कोठेच संपत नाही. ब्रह्म ओलांडून पलीकडे जाता येत नाही. आकाशा बाहेरी पळो जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही. आकाशाच्या पलीकडे जावे म्हणून जर कोणी धावू लागला तर तो जिकडे जाईल तिकडे आकाश त्याच्या पुढे राहते. त्याचप्रमाणे अनंत ब्रह्माला कधी कोठेही शेवटच नाही. परी जे अखंड भेटले, सर्वांगास निगटले, अति निकट परी चोरले, सकळांसी जे. जन्मास आल्यापासून मरेपर्यंत ब्रह्माची व आपली सारखी गाठ आहे. ते आपल्या सर्वांगाला जणू चिकटलेले आहे. असे अगदी जवळ असणारे ब्रह्म सर्वांच्या पासून लपून राहिले आहे. इतके निकट असून ते आहे याची जाणीव फारच थोड्यांना असते. अशा सूक्ष्म व सर्वव्यापी ब्रह्मामध्ये अज्ञानी जीवांना दृश्य विश्वाचा भास होतो. ज्ञानी माणसाला जे ब्रह्मस्वरूप दिसते ते अज्ञानी माणसाला दृश्य रूप प्रतीत होते. तयामध्येची असी जे, परी तयास नेणी जे, उमजे भास नुमजे, परब्रह्म ते. सर्व माणसे त्या ब्रह्मामध्ये जगतात, पण आपण त्यामध्ये जगतो याची जाणीव त्यांना नसते. त्यामध्ये भ्रमाने निर्माण होणारा विश्वाचा भास समजतो, पण ज्यामध्ये व ज्याच्या सत्तेने तो भास निर्माण होतो ते ब्रह्म काही आकलन होत नाही. आकाशामध्ये आभाळ, तेणे आकाश वाटे डहुळ, परी ते मिथ्या निवळ, आकाशची असे. ब्रह्म आणि त्यामध्ये भासणारे विश्व याचा संबंध असा आहे. आकाशात अभ्र येते, ढग येतात. अभ्राने आकाश मलिन झालेले दिसते, परंतु अभ्रांमुळे दिसणारा मलिनपणा खोटा असतो, वरवर असतो. तो आकाशास चिकटत नाही. आकाश सदा सर्व काळ निर्मळच असते. नेहार देता आकाशी, चक्रे दिसती डोळ्यांसी, तैसे दृश्य ज्ञानियांसी मिथ्या रूप. आकाशाकडे सारखे टक लावून पाहिले तर डोळ्यापुढे प्रकाशाची चक्रे दिसतात. ती काही खरी नसतात. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाच्या अनुभवास येणारे दृश्य विश्व ज्ञानी पुरुषाच्या अनुभवाला खोटेपणाने प्रतीत होते. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे, बुझो लागे. दृश्य खोटे म्हटले तरी इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते यात शंका नाही, पण जे दिसते ते प्रत्यक्ष दिसत असले तरी खरेच आहे असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते. झोपेत असता स्वप्नात जे जे पाहतो ते सगळे त्यास खरेच वाटते, परंतु तो जागा झाल्यावर स्वप्न व त्यातील दृश्य खरे नाही हे त्यास आपोआप समजते. तैसे आपुलेन अनुभवे, ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळो लागे. हे जसे घडते त्याचप्रमाणे जो स्वस्वरूपाचा अनुभव घेतो त्यास आत्मज्ञान होते. त्या ज्ञानाने त्याची अज्ञान निद्रा नाहीशी होते. तो ब्रह्मस्वरूपाला जागा होतो. त्यानंतर हे दृश्य विश्व माईक आहे, सर्वस्वी खरे नव्हे असे त्याला बरोबर समजते. यानंतर शुद्ध विमल ब्रह्म कसे आहे ते समजून देण्याचा श्री समर्थ प्रयत्न करतात. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांडा पैलीकडे, तेची आता निवाडे, उमजो न दाऊ. आता ही गहन आणि दुर्बोध भाषा राहू द्यावी. ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा शिल्लक उरणारे असे जे परब्रह्म ते उत्तम रीतीने आकलन होईल असे विवेचन करू. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. ब्रह्म सर्व विश्वामध्ये कालवले आहे, सर्व पदार्थांमध्ये मिसळलेले आहे, सर्व पदार्थांना त्याने व्यापून टाकले आहे. सर्व पदार्थांमध्ये ते पसरलेले असले तरी हा त्याचा पसारा म्हणजे त्याचा लहानसा अंश आहे. एवढ्याने ते संपत नाही, आणखी कितीतरी ते उरते. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे. त्यामध्ये सबंध विश्व मावते एवढे ब्रह्म विशाल आहे. शिवाय विश्वातील प्रत्येक पदार्थात तर ते आहेच. या विश्वामध्ये ब्रह्म किती आहे हे शोधण्यास गेल्यावर त्याचा केवळ लहान अंश येथे आहे असा अनुभव येतो. अंश मात्रे सृष्टी भितरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे. या अवाढव्य विश्वामध्ये
ब्रह्माचा केवळ अल्प अंश व्यापून आहे हे जर खरे, तर विश्वाच्या बाहेर ब्रह्म किती आहे याचे मोजमाप करणे अशक्यच आहे. ते अपरंपार अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळेच्या सगळे मावणे शक्य नाही. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो. देवाचे चरणतीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्ये सगळे आकाश साठवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो व्यर्थ जातो. त्याचप्रमाणे विश्वामध्ये संपूर्ण ब्रह्म सामावण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो. म्हणून विश्वामध्ये ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणावे लागते. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचले संचलेपणे. एका दृष्टीने सर्व दृश्य पदार्थांमध्ये ब्रह्म मिसळलेले आहे, परंतु ते अखंड स्थिर आहे, जसेच्या तसेच आहे. म्हणून दुसऱ्या दृष्टीने ते कधी चळलेच नाही, हाललेच नाही. सगळीकडे ते इतके घट्टपणे साचलेले आहे की त्यास हलणे शक्यच नाही. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त असो निजैसे. पंचमहाभूतांमध्ये ते आत बाहेर मिसळलेले असून देखील त्यांना चिकटलेले नाही. त्यांच्यापासून अलिप्त आहे, त्यांच्या पलीकडे आहे. चिखलात आकाश दिसते, पण काही केल्या चिखल त्यास चिकटत नाही. आकाश अलिप्त असते. त्याचप्रमाणे पंचभूतात्मक दृश्य विश्वामध्ये ब्रह्म मिसळलेले दिसले तरी दृश्याचा लेप त्यास लागत नाही. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश. वास्तविक ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताच दृष्टांत उपयोगास येत नाही, परंतु ते कसे आहे याची थोडी तरी कल्पना येण्यास या दृश्य विश्वातील दृष्टांत द्यावा लागतो. दृष्टांत देण्यासाठी वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. वाङ्मयाच्या दृष्टीने विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो. खम ब्रह्म ऐशी श्रुती, गगन सदृशम हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे. खम ब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असे श्रुती सांगते. गगन सदृशम ब्रह्म म्हणजे आकाशासारखे ब्रह्म असे स्मृती सांगते. श्रुती स्मृतीने ब्रह्माला आकाशासारखे म्हटले म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात. काळीमा नसतापित, मग ते सोनेची केवळ, शून्यत्व नसता निव्वळ, आकाश ब्रह्म. सोने जसे पिवळे असते तसेच पितळ देखील पिवळे असते, परंतु पितळाच्या पितळेपणात किंचित काळसरपणाची झाक आढळते. ती जर नसेल तर ते पितळ नसून शुद्ध सोनेच आहे असे निश्चित समजावे. त्याचप्रमाणे आकाश अत्यंत सूक्ष्म व विशाल आहे. ब्रह्मही तसेच आहे, परंतु आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, ते ब्रह्माच्या ठिकाणी नाही. हे शून्यत्व नसते तर आकाश ब्रह्मस्वरूप झाले असते. ब्रह्म सूक्ष्माहून सूक्ष्म असल्याने सगळ्या पदार्थांना सहजपणे व्यापून राहते. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आडळे परी दर्शन नव्हे त्याचे. ब्रह्म आकाशासारखे आहे आणि माया आकाशामधील वायूसारखी आहे असे म्हणतात. वायू आहे असे कळते, पण तो प्रत्यक्ष काही दिसत नाही. त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो, पण तिचे प्रत्यक्ष दर्शन काही होत नाही. शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूच ऐशी. सगळी माणसे सारखे शब्द बोलत असतात, पण बोललेले शब्द विरून जातात. म्हणजे क्षणोक्षणी शब्दसृष्टीची नवी नवी रचना होत असते, पण ती अत्यंत अशाश्वत असते. वायूला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण नसते. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापून आहे. माया सुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत आहे, फक्त ब्रह्म तेवढे शाश्वत आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर एकच ब्रह्म अनेकाला व्यापून राहिले आहे असे आढळते. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमान साहे तया मृदत्वासी. जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखे जड नाही, किंबहुना ते इतके सूक्ष्म आहे की त्याच्या इतके सूक्ष्म आणखी काहीच नाही. पृथ्वीहुनी मृदज, जलाहुनी तो अनल, अनलाहुनी कोमल वायो जाणावा. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म असते,
पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म असते, तेजापेक्षा वायू सूक्ष्म असतो. वायोहुन ते गगन अत्यंतची मृद जाण, गगनाहुन मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. वायूपेक्षा आकाश तर अत्यंत सूक्ष्म असते आणि आकाशापेक्षाही ब्रह्म संपूर्णपणे सूक्ष्म असते. श्री समर्थांनी या ठिकाणी विश्वातील घटकांचा सूक्ष्मपणाचा क्रम सांगितला आहे. सूक्ष्मांचे ज्ञान होण्यास जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे. अखेर ज्यावेळी तो अतिशय सूक्ष्म बनतो त्यावेळी त्यास ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होण्याची पात्रता येते. तोपर्यंत सूक्ष्म ब्रह्म निर्लेपपणाने सर्व विश्वास कसे व्यापून राहते हे कळणे कठीण जाते. वज्रास असे भेदिले परी मृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले कठीण ना मृद. वज्र अत्यंत कठीण खरे, त्यासही ब्रह्म भेदून जाते, पण त्यास भेदून सुद्धा ब्रह्माचे सूक्ष्मपण यत्किंचितही कमी होत नाही. खरे सांगायचे म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही. ते जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणी गच्च भरलेले मात्र आहे. आता ब्रह्म शाश्वत कसे व सर्वांना व्यापून कसे ते सांगतात. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे तेन नासे, जळ शोषे तेन शोषे, जळी असोनी. ब्रह्म पृथ्वीला व्यापून आहे खरे, परंतु पृथ्वीचा नाश झाला तरी ते नाश पावत नाही. ब्रह्म पाण्यात व्यापून आहे, पाणी शोषले जाते, नाहीसे होते, पण ब्रह्म शोषले जात नाही, कधीच नाहीसे होत नाही. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते. ब्रह्म तेजाला व्यापून असते पण तेजाने ते जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून असते पण ते वायूप्रमाणे चळत नाही. ब्रह्म आकाशाला व्यापून असते पण ते तसे असून आपल्याला कळत नाही. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले, जवळीच दुरावले नवल कैसे. आपल्या सर्व शरीरभर ब्रह्म व्यापून आहे पण ते तसे व्यापून आहे हे आपल्याला कळत नाही. ब्रह्म इतके जवळ असून दूर असल्यासारखे झाले हे एक मोठे नवलच म्हणायचे. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. जिकडे पाहावे तिकडे ब्रह्म समोरच असते. आपल्या इंद्रियांचे व्यवहार ब्रह्मामध्येच घडतात. आपल्या आत व बाहेर व्यापून असलेले ब्रह्म स्वयंसिद्ध आहे, प्रत्यक्ष आहे. ते पाहण्याची शक्ती मात्र आली पाहिजे. तयामध्येची आपण आपणा सबाह्यते जाण, दृश्या वेगळी खूण गगना सारिखी. आपण ब्रह्मामध्ये जगतो व राहतो. आपल्या आत बाहेर तेच आहे. अवकाशातील सारे दृश्य विश्व विलीन केल्यावर जे केवळ निव्वळ आकाश उरते तसे ब्रह्म आहे. ही गोष्ट खुणेने समजावी, यापेक्षा अधिक सांगता येत नाही. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न तिसे आपले आपणासी धन. इथे काही नाही असे जेथे वाटते तेथे ब्रह्म भरपूर भरलेले असते. आपण स्वतः ठेवलेले द्रव्य काही कालाने आपल्यालाच दिसत नाही. तसेच ब्रह्माच्या बाबतीत घडून येते. दृश्यपणाने असणे म्हणजेच खरे असणे होय, अशी आपली जडदृष्टी असते. खरे असणे सूक्ष्म आहे असे समजून ज्याला अदृश्यात शिरण्याची कला साधली त्यालाच सर्व ठिकाणी पसरलेले सूक्ष्म ब्रह्म अनुभवास येते. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्थ ऐलीकडे, अनुभवे हे कुवाडे उकळावे. जो जो पदार्थ आपण पाहतो तो दृष्टीस पडण्याच्या अगोदर मध्ये ब्रह्म असते. एरवी स्थूल दृष्टीला ते दिसत नाही, म्हणून हे कोडे स्वरूपानुभवाने उलगडून घ्यावे. स्वरूपानुभव येण्या इतकी दृष्टी सूक्ष्म झाली म्हणजे पदार्थांना आत बाहेर व्यापणारे ब्रह्म प्रचितीस येते. मग त्यामध्ये गूढ काही उरत नाही. मागे पुढे आकाश, पदार्थे विण जो पैस, पृथ्वी विण भकास एक रूप. सर्व पदार्थांना आकाश मागे पुढे व्यापून असते. समजा सर्व पदार्थ नाहीसे झाले तर केवळ अवकाश उरेल. त्यात पृथ्वी नाहीशी झाली तर जिकडे तिकडे निव्वळ ओसाड पोकळी दिसेल. म्हणजे सर्व पदार्थ असताना अवकाशाची पोकळी होतीच, सर्व पदार्थ नसताना ती तशीच राहते. ब्रह्माचा प्रकार असाच आहे. हे दृश्य विश्व आले आणि गेले तरी त्याच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपात यत्किंचित फरक होत नाही.
जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. इंद्रियांच्या प्रचितीला येणारे दृश्य विश्व नाम आणि रूप यांनी भरलेले आहे. रूप म्हणजे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारा वस्तूचा आकार, तर नाम म्हणजे त्या वस्तूला धारण करणारे सामान्य होय. ब्रह्म एकच एक आहे, म्हणून इंद्रियांना दिसणारा नामरूपांचा देखावा मुळात नसणारा तात्पुरता भ्रम आहे. नामरूपांच्या पलीकडे असणारे ब्रह्मरूप रहस्य साक्षात्कारी पुरुषच जाणतात. नभी धुम्राचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे दावी वोडंबर माया देवी. आकाशामध्ये केवढे मोठमोठाले धुराचे डोंगर दिसतात, पण ते सगळे तात्पुरते असतात. आकाशास त्यांचा स्पर्श होत नाही. त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्ये मायेच्या करामतीने विश्वाचे अवडंबर आढळते, ते अर्थात मिथ्याच होय. ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वा ठाई सदोदित भरले असे. अशा रीतीने माया अशाश्वत असून ब्रह्म मात्र शाश्वत आहे. सर्व ठिकाणी सदैव ते भरून राहिलेले आहे. पोथी वाचू जाता पाहे मातृकान मध्येची आहे, नेत्री निघोनी राहे मृदपणे. ग्रंथ वाचित असता ब्रह्मच वाचते. अक्षरातील कानामात्रामध्ये तेच असते. सूक्ष्मपणे डोळ्यात राहून पाहण्याची क्रिया तेच करते. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मना सबाह्य तत्वता परब्रह्म ते. कानाने शब्द ऐकता आत बाहेर ब्रह्मच असते. मनाने विचार करीत असता मनाच्या आत बाहेर खरोखरच ब्रह्मच असते. चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. पायांनी वाट चालत असता ब्रह्म सर्व शरीरात व्यापून असते. हातांनी वस्तू घेत असता ब्रह्म त्या वस्तूला व्यापून येते. असो इंद्रिये समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. खरे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांच्या आत बाहेर ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्मामध्येच सर्व इंद्रिये आपापली कार्य करीत असतात. असे जरी असले तरी इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रियांचा हव्यास मोडून जातो. ब्रह्म अतिंद्रिय असल्याने इंद्रियांची गती तेथे खुंटते. अत्यंत सूक्ष्म असणारे ब्रह्म असून नसल्यासारखे झाले आहे. त्याचा अनुभव येण्यास आपल्यामध्ये फरक होणे अवश्य आहे. आपली ज्ञानवृत्ती अत्यंत सूक्ष्म झाली की ब्रह्माचा अनुभव येतो. ते जवळची असे पाहो जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. ब्रह्म आपल्या अगदी जवळ आहे, परंतु ते पाहावे म्हटले तरी दिसत नाही. अर्थात ते प्रत्यक्ष अनुभवास येत नसले तरी त्याच्या असणेपणात काही फरक होत नाही. जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे नि अभावे, आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. प्रथम हे सारे दृश्य विश्व मनातून नाहीसे झाले पाहिजे. आपल्या देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाहीच अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेण्याची पात्रता अंगी येते. त्यानंतर ब्रह्माचा स्वतःला साक्षात्कार होतो व जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतरवृत्तीची ये खुणे अंतरवृत्ती साक्ष. ज्ञानदृष्टी सूक्ष्म असते तर इंद्रिय दृष्टी स्थूल असते. अर्थात ज्ञानदृष्टीने जे ब्रह्मस्वरूप जाणता येते ते इंद्रिय दृष्टीने जाणता येणे शक्य नसते. अंतरंगात वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनणे ही ज्ञानदृष्टीची खरी खूण आहे. वृत्ती खरोखरीच सूक्ष्म बनली आहे किंवा नाही हे ज्याचे त्याला अंतरंगात बरोबर समजते. ब्रह्मज्ञान स्वतःप्रमाणे असते, म्हणून ज्ञान प्रचिती सतेज आहे की मंद आहे हे ज्याचे त्याला चांगले समजते. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अज्ञान वृत्तीच्या अवस्था आहेत. चौथी अवस्था तुर्या ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. तुर्या अवस्थेमध्ये एकीकडे ब्रह्माचे भान असते व दुसरीकडे दृश्य विश्वाचे भान देखील असते. स्वरूपानुभव येण्यास वृत्ती कोठे ठेवावी हे तुर्यमध्ये बरोबर समजते. ती सर्वसाक्षिणी अवस्था आहे. देहासकट सर्व दृश्य विश्वाला तुर्यमध्ये वेगळेपणाने पाहता येते. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनीते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते. मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहे. मी त्याचा केवळ साक्षी आहे.
अशी अवस्था असली तरी तिच्यामध्ये साक्षीत्वाची सूक्ष्म वृत्ती असते. साक्षीत्व मावळून ती वृत्ती सुद्धा विलीन झाली म्हणजे उन्मनी प्राप्त होते. संपूर्ण वृत्ती रहित अवस्था म्हणजे उन्मनी होय. त्या निवृत्ती अवस्थेमध्ये सर्व जाणतेपण विरते, तेच विज्ञान होय. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. प्रथम अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान उदय पावते, पुढे ज्ञान नाहीसे होऊन विज्ञान येते, अखेर विज्ञान देखील परब्रह्मात जिरते. मग केवळ शुद्ध व विमल परब्रह्म तेवढे शिल्लक उरते. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. असे हे शाश्वत ब्रह्म आहे, तेथे सर्व कल्पना नाहीशा होतात. योगी लोकांचा हा एकांत आहे, तो अनुभवाने आपण समजून घ्यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. अशा प्रकारे श्रोते हो, इथे आपला दशक सातव्यातला समास चौथ्याचं वाचन संपूर्ण झालेलं आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.